नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रवीना जेव्हा यश आणि नितीन सरांना तो व्हिडिओ दाखवते तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं संजना ही अरुंधतीच्या घरातून बाहेर येते. तेव्हा यश आता संजनाच्या फोटोवर स्टॉप करायला सांगतो आणि एडिटरला सांगतो की प्लीज हा फोटो जरा झूम करा ना. जेव्हा एडिटर तो फोटो झूम करतो तेव्हा संजनाच्या हातामध्ये ती डायरी दिसते आणि ही तीच डायरी असते जी मिहीरच्या आईने त्याला दिलेली असते आणि मिहीरने अरुंधतीकडे दिलेली असते. आणि अचानक ती डायरी गायब झालेली असते आणि त्या गोष्टीचं दुःख आईला खूप झालेलं असतं. ही गोष्ट यशला माहीत असते. याचा अर्थ ही डायरी दुसरी तिसरी कोणी नसून संजनाने चोरली आहे ही गोष्ट यशच्या लक्षात येते. आणि मग यश आता नितीनला घेऊन जरा बाजूला जातो. नितीन सरांना तो म्हणत असतो की ही संजना आईला हरवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आता तर मी या संजनाला अजिबात सोडणार नाही आणि आता तर मी सगळ्यांना दाखवणारच आहे की संजना जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. अगदी ती चोरी सुद्धा करू शकते. ज्या प्रकारे तिने ही डायरी चोरली आहे त्याचप्रमाणे सेमीफायनलमध्ये सुद्धा काहीतरी कटकारस्थानं करून त्या आईला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढलंय. अनफॉर्च्युनेटली आई आता पहिल्या राऊंडमध्ये खेळणार नाहीये. अनफॉर्च्युनेटली आई आता फायनल राऊंडमध्ये खेळणार नाहीये, परंतु मी संजनाला सुद्धा जिंकून देणार नाही. संजनाचं खरं रूप हे जगासमोर आलंच पाहिजे. रवीना यशला विचारते की यश एनिथिंग इज सिरियस. तेव्हा यश म्हणतो की नाही काही सिरियस वगैरे नाही, प्लीज तुम्ही मला हे फुटेज देऊ शकाल का. तेव्हा रवीना म्हणते की हो चालेल ना. यश तिला थँक्यू म्हणतो आणि तिथून ते दोघंही निघतात. इकडे आप्पा हे हॉलमध्ये असतात. त्याचवेळी अभि तिथे येतो. रात्र झालेली असते तेव्हा आप्पा अभिला म्हणतात की अरे अभि तू आत्ता येतोयस, आजकाल तुला यायला खूपच उशीर होतोय हा. अभि म्हणतो की आप्पा अहो सगळ्या गोष्टी नीट असत्या बरोबर असत्या तर मी सुद्धा वेळेत घरी आलो असतो आणि मला एक्स्ट्रा काम करण्याची सुद्धा काहीच गरज नव्हती. अहो माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आहे की एक गोष्ट सुद्धा धड होत नाही. आप्पा म्हणतात की अरे काळजी करू नकोस, होईल हळूहळू. तेव्हा अभि म्हणत असतो की आप्पा हो कधी होणार आहे, मान जेव्हा गुडघ्यात येईल तेव्हा माझा बिझनेस होणार आहे. कारण आप्पा हो कोणत्याच गोष्टीमध्ये मला सक्सेस मिळत नाही. एवढंच काय तर अनघाच्या वडिलांकडून घेतलेले पैसे सुद्धा मला परत करायचे आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी मला कशा जमणार आहे काय माहिती. तेव्हा आप्पा आता अभिला दिलासा देत असतात. अभिला ते म्हणत असतात की अभि असा खचून जाऊ नकोस. हे बघ तू पूर्ण प्रयत्न तर करतोच आहेस ना आणि हे सगळं तू तुझ्या कुटुंबासाठी करतोयस, त्यामुळे आज ना उद्या तर तुला यश मिळणारच आहे. अभि म्हणतो की आप्पा हो हे तुम्हाला वाटतंय पण तू अनघाला असं अजिबात वाटत नाहीये का मी हे त्यांच्यासाठी करतोय. तिला असं वाटतं की मी स्वार्थी आहे आणि हे सगळं मी स्वतःसाठी करतोय. तिला असंही वाटतं की माझं तिच्याकडे आणि जानकीकडे काहीही लक्ष नाहीये. आप्पा अभिला समजावत असतात की अरे अभि असं काही नाहीये, अनघाला सुद्धा तुझ्याबद्दल खूप काही वाटतं. तेव्हा अभि म्हणतो की नाही आप्पा, तिच्या वागण्या आणि बोलण्यातून मला ते कधीच जाणवत नाहीये. आप्पा आता तुम्हीच एक गोष्ट सांगा की मला घरी राहून त्यांना वेळ देणं कसं काय शक्य आहे. सध्या कष्ट करण्याशिवाय माझ्या हातामध्ये दुसरं काहीच नाहीये. कारण मी आता जे काही करायला जातोय तिथे मला अपयशच येतंय. माझं लायसन तर मला परत मिळाले परंतु मला नोकरी द्यायला कोणी तयार नाही. कारण त्यांना असं वाटतंय की मी चांगलं ॲनेस्थेटिस्ट नाहीये. माझं करिअर तर अगदी संपल्यातच जमा झालंय. आप्पा म्हणत असतात की अभि अरे असं काही नाहीये, थोडा वेळ जाऊ दे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील. अभि म्हणतो की आप्पा हो मला नाही वाटत की असं काही होईल म्हणून आणि म्हणूनच मी बिझनेसचा ऑप्शन निवडलाय. परंतु बघा ना तिकडे सुद्धा काही होत नाहीये. बघा ना माझं नशीब तरी काय आहे, एक गोष्ट सुद्धा धड होत नाही. मला तर आता सगळ्या गोष्टींचा कंटाळा यायला लागलाय. आप्पा म्हणत असतात की अभि बाळा अरे असं बोलू नकोस. आता तूच जर असं बोलायला लागला तर अनघाने कोणाकडे बघायचं. अरे अनघा सुद्धा खचून जाईल. तेव्हा अभि म्हणतो की आप्पा मला अनघाला आणि जानकीला सगळी सुख द्यायची आहे. मला त्यांची सगळी सुख पूर्ण करायची आहे परंतु माझ्या हातून काही घडतच नाहीये. आप्पा अहो मी खरंच वाईट नाहीये. मला माहिती आहे की अनघा खूप श्रीमंतीत वाढली आहे. तसंही लग्न झाल्यापासून ती खूप ॲडजस्ट करतीये. मला माहिती आहे तिला हव्या त्या गोष्टी नाही मिळत परंतु मी प्रयत्न करतोय आप्पा. प्लीज आप्पा माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवा. उद्या जर अनघा मला सोडून गेली ना तर मी नाही जगू शकत. अनघा आणि जानकी तर माझा श्वास आहेत. तेव्हा आप्पा म्हणतात की अरे अभि तू का रडतोयस आणि अनघा नाही सोडून जाणार तुला. अभि एक गोष्ट लक्षात ठेव की अनघाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि अशा गोष्टी तू मनात देखील आणू नकोस. जा आता हातपाय धुवून घे आणि थोडंसं खाऊन घे. तेव्हा अभि म्हणतो की नाही आता मला भूक नाहीये, मी एक काम करतो, मी जाऊन झोपतो. तेव्हा आप्पा म्हणतात की अरे असं काय करतोय, उपाशीपोटी झोपू नये असं, निदान थोडंसं दूध तरी पी. तेव्हा अभि म्हणतो की नाही आप्पा उद्या सकाळी मला लवकर उठून जायचं आहे आणि उद्या माझी महत्त्वाची मीटिंग आहे.
गुड नाईट असं म्हणून आभी तिथून निघून जातो. आता यशही तिथे आलेला असतो. आप्पा म्हणतात की काय इतक्या रात्री स्वारी कुठे गेली होती तुमची? यश आप्पांना म्हणतो की आप्पा आपल्याला जे वाटत होतं ना ते 100% खरं आहे. आप्पा त्याला विचारतात की अरे तू कशाबद्दल बोलतोयस? यश आप्पांना म्हणतो की काही नाही आप्पा, मी तुम्हाला उद्या सांगतो, आता मी खूप दमलोय, आता मी झोपतो, उद्या तुम्हाला सांगतो काय आहे ते. आप्पा त्याला विचारतात परंतु यश त्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणं महत्त्वाचं आता समजत नाही. ती योग्य वेळ नसते हे सगळं सांगण्याची, म्हणून यश तिथून निघून जातो. आप्पा मागे म्हणत असतात की दोन्ही भावांच्या वेगवेगळ्या तऱ्हा. आणि ईशाचं तर काय, ईशा तर स्वतंत्र बेटावरच राहते. मग आप्पा दरवाजा बंद करतात आणि तेही झोपायला जातात. इकडे अरुंधती ऑफिसमध्ये आलेली असते आणि वर्षासाठी ती खूप साऱ्या खाण्याच्या गोष्टी घेऊन आलेली असते. नितीन अरुंधतीला म्हणत असतो की अगं अरुंधती एवढं सगळं तू कशाला घेऊन आलीस? तेव्हा अरुंधती म्हणते की काही नाही राहू दे, वर्षाला आता या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि काही धावपळ वगैरे झाली नाही, सध्या माझ्याकडे भरपूर वेळ आहे. बरं मी काय म्हणत होते, या सगळ्या धावपळीमध्ये जिगरची खूप धावपळ होत असेल ना, त्याला तुम्ही माझ्याकडेच ठेवता का? तेव्हा वर्षाला घरी आणता येईल तेव्हा घेऊन जा. नितीन म्हणतो की नाही नाही अगं, तो वर्षाच्या आईकडे गेलाय, वर्षाची आईच त्याला घेऊन गेली आहे, त्यामुळे माझ्या डोक्याला तर आता टेन्शन नाही आहे, मला आता फक्त वर्षाकडेच लक्ष द्यायचं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की चला ही गोष्ट चांगली झाली. अरुंधती त्याला म्हणत असते की तू काळजी करू नको, वर्षा लवकरच बरी होईल. नितीन म्हणतो की मग वर्षाला बरं व्हावंच लागेल, माझ्यासाठी जिगरसाठी तिला लवकर उभं राहावं लागेल. अरुंधती म्हणते की हो, अगदी पूर्वीसारखी ठणठणीत होईल ती, फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि काही लागलं तर सांगा, मी आहेच. असं म्हणून अरुंधती तिथून निघते. तेव्हा नितीन तिला थांबवतो. नितीन अरुंधतीला म्हणतो की अरुंधती अगं तू सोशल मीडियावर चेक करते की नाही की लोकांचे किती मेसेजेस, किती काय काय व्हिडिओ येतात तुझ्याबद्दल. लोकांना तुझी आणि मिहीरची जोडी पुन्हा कॉम्पिटिशनमध्ये यायला हवी आहे. अरुंधती म्हणते की हो, यश मला म्हणत होता याबद्दल, परंतु खरं सांगू का, मी आता तो विषय डोक्यातूनच काढून टाकलाय. नितीन म्हणतो की अगं पण हे सर्व तू ज्या कारणासाठी करते त्याचं काय, पण तो मॅटर मात्र तिथल्या तिथेच आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की हो ना, त्याचंच काय करावं ते कळत नाहीये मला. महिनाभराची मुदतसुद्धा आता संपत चालली, एवढे पैसे कुठून आणायचे तेच कळत नाहीये. बघूयात आता गाण्याचे काही कामं वगैरे मिळताय का बघते. नितीन म्हणतो की अगं परंतु गाण्यातून इतकी मोठी रक्कम एवढ्या कमी वेळात अरेंज होईल का? अरुंधती म्हणते की काय माहीत, परंतु तेवढीच एक आशा. मला माहिती आहे की जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत संजना काही ऐकणार नाही आणि मग समृद्धी कुठल्या तरी बिल्डरला देऊन टाकतील. मला काहीही करून घर वाचवायलाच हवं. तेव्हा नितीन अरुंधतीला म्हणतो की मी एक गोष्ट तुम्हाला सुचवू, आशूने जो इन्शुरन्स काढला होता तो अजून तसाच आहे आणि तुला जर गरजू व्यक्तींना द्यायचा असेल तर तू देऊ शकतेस आणि त्याचा वापर तू सुद्धा करू शकते. अरुंधती अगं ते तुझे पैसे आहे, त्याचा वापर तू करू शकतेस. अरुंधती हे बघ, तुला कोणीही काही म्हणणार नाहीये. मला सांग, जर आज आशू असता तर त्याने काय केलं असतं? त्याने सुद्धा हेच सांगितलं असतं ना. अरुंधती हे बघ, तू तुझा हट्टीपणा सोड, आता या क्षणी समृद्धी बंगला वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. कदाचित त्याच गोष्टीसाठी ते पैसे अजून राहिले असतील आणि मला तर वाटतंय की आशूची सुद्धा तीच इच्छा असणार आहे. अरुंधती मी तो चेक तुला आत्ता सध्याही देऊ शकतोय. तो चेक तू संजना आणि अनिरुद्धला दे आणि एकदाचा काय तो घराचा विषय संपव, म्हणजे तुझ्याही डोक्याला टेन्शन नाही आणि कोणाच्याच डोक्याला टेन्शन नाही. नितीन तिला विचारतो की मग देऊ का तुला चेक? तेव्हा अरुंधती म्हणते की नाही नको, आणि नको म्हणून आता अरुंधती तिथून निघून जाते. इकडे आप्पा पेपर वाचत असतात आणि म्हणत असतात की तिकडे कोकणामध्ये धो धो पाऊस पडतोय, सगळं काही वाहून जातंय. अनिरुद्ध म्हणत असतो की सगळीकडे विचित्र झालंय अहो आप्पा, कुठे कधी काय पाऊस पडेल ना काही सांगता येत नाही. संजना येते आणि म्हणते की हो, आपल्या घराचं सुद्धा तसंच झालंय, कधी आपलं घर कोसळेल काही सांगता येत नाही. सर्वजण संजनाकडे बघू लागतात. तेव्हा संजना म्हणते की असं काय बघताय माझ्याकडे, खरं तर बोलतेय मी. अहो आप्पा, आपल्या घराची अवस्था बघा, सगळीकडून गळतंय आपलं घर, सगळ्या भिंतींना ओलावा आलाय, किचनमध्ये सुद्धा गळतंय. अहो घरात लहान मुलं आहे, काही पडझड झाली तर केवढ्याला पडणार आहे ही गोष्ट. आबी म्हणतो की आप्पा हो, संजना बरोबर बोलतीये, गेल्या 2 वर्षापासून आपण घराचं काहीच काम करून घेतलं नाही आणि खऱ्या अर्थाने आता डागडुजी करायची गरज आहे आपल्याला. अनिरुद्ध म्हणतो की काळजी करू नका, मी लवकरात लवकर करून घेईल. संजना अनिरुद्धला म्हणते की आता तू किती वर्ष बघणार आहेस, आणि ते आप्पांना म्हणते की अहो आप्पा, आता तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घाला ना, नाहीतर मग ज्यांना या घरातला शेअर मिळणार आहे त्यांना सांगा करून द्यायला. तसंही विशाखा आणि अविनाशने या घरामध्ये लक्ष घालायला पण हरकत नाहीये. कांचन संजनाला म्हणते की झालं का तुझं पुन्हा सुरू? तेव्हा संजना म्हणते की हे बघा आई, तसंही अरुंधती काय आम्हाला पुन्हा पैसे देऊ शकणार नाहीये आणि आम्ही सुद्धा हे घर सोडून जाणार नाही आणि तुम्हाला सुद्धा घर विकायचं नाहीये.
काहीतरी मार्ग तर आपल्याला काढावाच लागेल ना. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर रिडेव्हलपमेंटचा ऑप्शन आहे आपल्याकडे, त्याचाही विचार आपण करू शकतो, हो ना आई? तेव्हा कांचन म्हणते की हे बघ, तू मला मध्ये घेऊ नको. हे जे काही निर्णय घेतील ना ते मला मान्य असेल. इतकी वर्ष मी या घरामध्ये संसार केलाय आणि जे घर आधी असं होतं तसंच पुढेही राहावं अशीच माझी इच्छा आहे. संजना म्हणत असते की हे बघा आई, आज ना उद्या हे घर तसंही पडणार आहे आणि आपण जर आताच ते बिल्डर दिलं ना तर निगोशिएशनची आपली पॉवर पण वाढेल. आई, आप्पा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्याकडे रिडेव्हलपमेंटचा सोडून दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तितक्यातच यश आणि आरोही तिथे येतात. यश आप्पांना म्हणतो की आप्पा, तुम्हाला माहिती आहे, मी आणि आरोहीने आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्या फ्रेंड्सला वोट करायला सांगितले, तेही आईला. संजना म्हणते की किती चाइल्डिश आहे हे सगळं. म्हणजे एकदा शोमधून गेलेल्या व्यक्तीला पुन्हा कधी शोमध्ये घेतात का तरी? यश संजनाला म्हणतो की तुला काय माहीत, काही होऊ शकतं, घेऊ पण शकतात. तितक्यातच अरुंधती तिथे येते आणि कांचनला तिचा चष्मा देते आणि आप्पांची सुद्धा औषधं देते. तेव्हा आप्पा कांचनला म्हणतात की काय ग कांचन, तू अरुंधतीला चष्मा आणायला सांगितलास? कांचन म्हणते की मग काय झालं, तुम्ही तुमची औषधं आणायला सांगितली ना, मग मी माझा चष्मा आणायला सांगितलं तर काय बिघडलं? अरुंधती म्हणते की अहो आप्पा, असू द्या, तो मी काय परकी आहे का? तेव्हा संजना म्हणते की हो, आता तू आमच्यासाठी परकीच आहेस ना, मानलेलं नातं आहे परंतु त्याला काही अर्थ नाही. तेवढ्यातच यश अरुंधतीला म्हणतो की आई, तुला माहिती आहे मला काय सापडलंय? तेव्हा अरुंधती विचारते की काय रे? तेव्हा यश तिला सांगतो की आज मला मिहीरच्या आईची डायरी भेटली. हे ऐकून संजनाला धक्का बसतो. तर अरुंधती म्हणते की अरे वा, सापडली तुला, बरं झालं. हां, आत्ता कुठेतरी मला बरं वाटतंय. मला तर खरं तर खूप वाईट वाटत होतं. आजच मी मिहीरला भेटेल आणि ती डायरी देऊन टाकेल. आरोही लगेचच ती डायरी आता अरुंधतीच्या हातामध्ये देते. खरं तर ती मिहीरच्या आईची डायरी नसते, परंतु सेम टू सेम अगदी तशीच डायरी यशने आणलेली असते. सर्वजण आता संजनाकडे बघू लागतात. तेव्हा संजना म्हणते की असे का बघता माझ्याकडे सगळे, माझा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. यश म्हणतो की अरे, तुझा जर या गोष्टीशी काही संबंध नाहीये तर ही डायरी तुझ्या कपाटामध्ये आपोआप कपाटात पोहोचली का? आणि मग तुला तर या डायरीबद्दल काहीच माहीत नव्हतं ना? संजना म्हणते की हो, मला नक्की काहीच माहीत नव्हतं या डायरीबद्दल. विचारतो की मग ही डायरी तुझ्या कपाटामध्ये कशी काय आली? अनिरुद्ध यशला विचारतो की काय बोलतोयस तू आणि कुठली डायरी, आणि संजनाला त्या डायरीची काय गरज आहे? यश म्हणतो की ही जी डायरी आहे त्या डायरीमध्ये मिहीरच्या आईने काही युनिक रेसिपी ही स्वतःच्या हाताने लिहून ठेवल्यात, ज्या शोधून सुद्धा कुठे सापडणार नाही. तीच डायरी मिहीरने आईला दिली होती आणि याच डायरीतल्या रेसिपी आई कॉम्पिटिशनमध्ये करत होती. पण अर्थातच काही लोकांना हे बघवलंच गेलं नाही. तेव्हा आप्पा विचारतात की म्हणजे काय यश? यश म्हणतो की आप्पा, सिंपल आहे, ही डायरी संजनाने चोरली आहे. संजना यशला म्हणत असते की यश, तू काही काय बोलतोय, वाटेल ते बोलशील का मला? तेव्हा अनिरुद्ध उठतो आणि यशला म्हणत असतो की यश, जरा तोंड सांभाळून बोल. हे बघ, माझ्या बायकोवर वाटेल ते आरोप केलेले मला चालणार नाही. आणि तू कोणाला चोर म्हणतोय कळतंय का तुला? अरुंधती यशला म्हणत असते की यश, अरे ही कुठली भाषा आहे तुझी, असं कोणावर आरोप करू नये. यश म्हणतो की सॉरी आई, माझ्या बोलण्याचं वाईट वाटत असेल परंतु हाच फॅक्ट आहे. संजना म्हणते की काय पुरावा काय आहे तुझ्याकडे? म्हणजे अरुंधती फायनल राऊंडला गेली नाही आणि आम्ही फायनल राऊंडला गेलो, या गोष्टीचं तुला दुःख होतंय का? आणि म्हणून तू आमच्यावर राग काढतोय ना, तू खूप मोठा आरोप करतोय हा आमच्यावर. अनिरुद्ध यशला म्हणतो की तू माझ्या बायकोवर खूप मोठा आरोप केलायस, आता मला या गोष्टीचा पुरावा दे, नाहीतर सगळ्यांसमोर नाक घासून तिची माफी माग. यश हसतो आणि म्हणतो की माफी तर मी अजिबात मागणार नाही, कारण ही डायरी मला संजनाच्या कपाटात सापडली आहे आणि हाच एक पुरावा आहे. मी न सांगता तिच्या कपाटाला हात लावला त्यासाठी सॉरी, पण माझा डाऊट मात्र खरा ठरला. संजना म्हणते की व्हॉट नॉनसेन्स, खोटं बोलतोय हा एक नंबरचा. अनिरुद्ध म्हणतो की यश, कशावरनं तू डायरी तिच्या कपाटामध्ये ठेवली नसेल? यश म्हणतो की तसं करायची काय गरज आहे मला, माझ्यावर विश्वास ठेवा की ही डायरी मला संजनाच्याच कपाटात सापडली आहे. कांचन संजनाला विचारते की अगं संजना, तू खरंच ही डायरी घेतली होतीस का आणि कशासाठी घेतली होतीस? यश म्हणतो की अगं आजी, आईला जिंकून न देण्यासाठी. डे 1 पासून तिचा मोटो क्लिअर आहे की तिला आईला जिंकून नाही द्यायचं. संजनाला ही गोष्ट माहीत होती की आई याच डायरीतल्या सगळ्या रेसिपी करणार आणि तिकडे कॉम्पिटिशन जिंकणार. अनिरुद्ध संजनाला विचारतो की संजना, हे सगळं खरं आहे का? संजना अनिरुद्धला म्हणते की अरे अनिरुद्ध, तू मलाच काय ह्या सगळ्या गोष्टी विचारतोयस? तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? तर अनिरुद्ध म्हणतो की मग ती डायरी तुझ्या कपाटात कशी काय आली? संजना म्हणते की अरे अनिरुद्ध, माझ्यावर विश्वास ठेव की ती डायरी माझ्या कपाटामध्ये असूच शकत नाही. यश म्हणतो की का नाही असू शकत? तू माझ्या आईला हरवण्यासाठी ही डायरी चोरलीस ना, मग मला सांग की ही डायरी तुझ्या कपाटामध्ये का नाही असू शकत?
सांग ना का असू शकत नाही असं म्हणून यश आता संजनाला प्रेशराईज करत असतो। तेव्हा संजना प्रेशर खाली येऊन सांगते की ही डायरी माझ्या कपाटात असूच शकत नाही, कारण ही डायरी मी कधीच जाळली आहे। मूर्ख संजनाने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं की तिने ती डायरी चोरली सुद्धा होती आणि ती डायरी जाळून सुद्धा टाकली आणि हीच गोष्ट यशला साबित करायची असते। संजनाचा खोटारडेपणा सर्वांसमोर आलेला असतो। सर्वजण चकित होऊन संजनाकडे बघत असतात आणि मग यश आता रवीनाने दिलेलं जे फुटेज होतं ते फुटेज आता टीव्हीवर लावतो। टीव्हीवर सगळ्यांना दिसत असतं की कशा प्रकारे संजना ही अरुंधतीच्या घरी गेली, अरुंधतीच्या घरात जाऊन ती डायरी घेऊन आली आणि मग त्यानंतर अरुंधतीचं डोअर सुद्धा लॉक केलं। त्यावेळी तिच्या हातामध्ये ती डायरी स्पष्टपणे दिसत होती। यश आता सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो। सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। यश सर्वांना म्हणतो की हा व्हिडिओ काय मी शूट नाही केलाय आणि तो आप्पांना सांगतो की आप्पा तुम्हाला आठवतंय आपल्याकडे रवीना नावाची मुलगी आली होती आईचा इंटरव्ह्यू घ्यायला, तुम्हाला आठवती का ही गोष्ट? तेव्हा आप्पा म्हणतात की हो आठवती आहे ना। तेव्हा यश म्हणतो की तेव्हा आई घरात नव्हती, त्यामुळे तिने आपल्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि ही संजना तिला तोंडावर इंटरव्ह्यू देणार नाही असं म्हटली होती। संजनाला सुद्धा ती गोष्ट आठवते की कशा प्रकारे ती मुलगी घरी इंटरव्ह्यू घ्यायला आली होती आणि संजना तिला म्हणत होती की तुझा कॅमेरा बंद कर, पहिल्यांदा तुमच्याकडे नीट कॅमेरा नाहीये, नीट सेटअप नाहीये, तुम्ही माझी परमिशन घेतली का या सगळ्यासाठी? तुम्ही एक काम करा, तुम्ही यांचेच इंटरव्ह्यू घ्या असं त्यांना ॲटिट्यूडमध्ये बोललेली असते। संजनाला ती गोष्ट आठवलेली असते आणि रवीना सुद्धा क्लिक झालेली असते। यश म्हणत असतो की संजना तर तिथून निघून गेली होती, परंतु आपण जेव्हा त्या रवीनाला बाईट देत होतो तेव्हा मात्र तिच्या कॅमेऱ्यामध्ये हे फुटेज कॅप्चर झालं। ही संजनाच्या हातामध्ये जी डायरी दिसतीये ना तीच ओरिजिनल डायरी आहे आणि त्याच दिवशी रात्री घमेल्यामध्ये जळताना मला डायरीची काही पानंही सापडली होती आणि मग अनिरुद्धला सुद्धा ही गोष्ट क्लिक होते। अनिरुद्ध जेव्हा संजनाकडे आलेला असतो तेव्हा संजनाने त्या डायरीची शेकोटी केलेली असते आणि अनिरुद्ध जेव्हा तिला विचारतो की संजना हे सर्व काय आहे, तेव्हा संजना त्याला सांगते की अरे किती गारवा आहे ना, म्हणून म्हटलं शेकोटी करूयात। तेव्हा अनिरुद्धने तिला विचारलं देखील होतं की तू कसली शेकोटी केली आहे, तेव्हा संजनाने त्याला सांगितलं होतं की ह्या जुन्या नोटबुक्स आहेत। कांचन म्हणते की अरे पण हिच्याकडे समोरच्या घराची चावी आली तरी कुठून? अनघा म्हणते की त्यांना चांगलं माहिती आहे ना की आई चावी इथंच ठेवतात म्हणून। संजनाताई तुम्ही का केलं तसं? तेव्हा कांचन सुद्धा संजनाला ओरडत असते आणि म्हणत असते की संजना अगं तुला डायरी जाळायची काय गरज होती? अरुंधती उठते आणि संजनाला म्हणत असते की संजना अगं तुझा एवढाही स्वतःवर विश्वास नाहीये का गं? का नेहमी माझ्या मागे पडत असते? अगं ती माझी डायरी नव्हती, ती मिहिरच्या आईची डायरी होती, त्याने किती विश्वासाने दिली होती माझ्याकडे। तुला हवी होती तर तू माझ्याकडनं घ्यायची होती, मी तुला दिलीही असती, परंतु त्यासाठी जाळायची काय गरज होती? आणि मिहिरची डायरी जाळून तू काय मिळवलंस असं? संजना अरुंधतीला म्हणते की हे बघ अरुंधती, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं आणि मी कुठलीही कॉम्पिटिशन वॉर अशीच समजते। संजनाचं असं फालतू बोलणं ऐकून आभी तर डोक्यालाच हात लावतो। संजना अरुंधतीला म्हणत असते की मला माहीत होतं की त्या डायरीतल्या रेसिपी वापरून तू कॉम्पिटिशन नक्कीच जिंकशील आणि ही गोष्ट अतिशय सिंपल आहे की मला तुला जिंकूनच द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच मी त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात सक्सेसफुल सुद्धा झाले। आता तुम्ही त्याला नावं ठेवा नाही तर काही करा, परंतु माझं पर्पज मात्र फुलफिल झालंय। आज मी जिंकले आणि तू हारली आहेस। अरुंधती म्हणते की अगं परंतु तुझ्या या छोट्याशा हट्टापायी मिहिरच्या आईची डायरी तू जाळली आहेस। अगं त्यापेक्षा तू मला सांगायचं होतं ना, मी त्या डायरीमधली एकही रेसिपी वाचली नसती आणि वापरलीही नसती। अगं पण तू डायरी ती जाळलीस कशाला असं म्हणून अरुंधती रडायला लागते आणि म्हणत असते की आता मी मिहिरला काय सांगू? अरुंधती रडत असते। सर्वजण संजनाकडे रागाने बघत असतात। मूर्ख संजना, बावळट संजना मात्र तशीच जागेवर उभी असते निर्लज्जासारखी। यश घरातल्यांना सांगत असतो की मला आता पूर्णपणे खात्री पटली आहे, ज्या प्रकारे आईची डायरी संजनाने जाळली आहे त्याचप्रमाणे सेमीफायनलच्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा तिने काहीतरी कारस्थानं केली आहे। तिने आईला मुद्दाम हरवलंय, हिने मुद्दाम जास्तीचं मीठ आईच्या डिशमध्ये टाकलंय आणि म्हणूनच आई इलिमिनेट झाली आहे। संजना यशला म्हणते की यश आता तू अति करतोयस हा, म्हणजे मी एक गोष्ट कबूल केली तर आता तू सगळ्या गोष्टी माझ्या अंगावर टाकणार आहेस का? अरे किती कॅमेरे होते तिथे आणि कुठल्या तरी एका कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालंच असतं ना ह्या सगळ्या गोष्टी। अरे थोडं तरी सेन्सिबल बोल ना, जरा जमतंय का बघ एकदा। यश म्हणतो की मी खऱ्याला नाही घाबरत आणि जर खरं असेल ना तर ते नक्कीच समोर येईल। त्याप्रमाणे तुझी ही चोरी पकडली गेली ना त्याप्रमाणे तुझी ती चोरी सुद्धा पकडली जाईल, या गोष्टीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे। यशने संजनाचं एक भांडं तर फोडलेलं असतं, परंतु आता सगळ्यात मोठं भांडं फोडणं बाकी असतं।
तर संजनाचा पहिला गेम तर सगळ्यांसमोर आलेला असतो आणि कशा प्रकारे संजना वाईट आहे ही गोष्ट तर सगळ्यांना समजलेली असते आणि संजना जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते याचा एक छोटा अंदाज घरातल्या सर्वांना समजलेला असतो आणि यशने आज तो डेमो देखील सर्वांना दिलेला असतो। तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो। पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत कॉम्पिटिशनचा फायनल राऊंड असतो। फायनल राऊंडमध्ये मिस्टर शर्मा, मिसेस शर्मा, अनिरुद्ध आणि संजना हे चौघजण असतात। अंकुश अँकरिंग करत असतो आणि म्हणत असतो की आज या कॉम्पिटिशनचा शेवटचा राऊंड आहे आणि तुमच्यापैकी एक कोणीतरी ठरणार आहे महाराष्ट्राची सुगरण जोडी। संजना अनिरुद्धला खुश होऊन म्हणत असते की हे बघ, ती अरुंधती तशीही आता या कॉम्पिटिशनमध्ये नाहीये, मला पूर्णपणे खात्री आहे की या कॉम्पिटिशनमध्ये आपणच जिंकू। अंकुश पुढे खूप मोठी अनाउन्समेंट करतो आणि सांगतो की पब्लिकच्या रिस्पॉन्समुळे आणि पब्लिकच्या मागणीमुळे आपण या कॉम्पिटिशनमध्ये आणखी एका जोडीला आमंत्रित करतोय। संजना आणि अनिरुद्ध दोघंही आता बघत असतात तर मित्रांनो, फायनल राऊंडमध्ये मिहिरला आणि अरुंधतीला पुन्हा बोलवलेलं असतं। अरुंधती आणि मिहिर पुन्हा एकदा कॉम्पिटिशनमध्ये आलेले असतात आणि पुन्हा एकदा कडाकीचा सामना होणार असतो। सर्वजण अरुंधती आणि मिहिरसाठी टाळ्या वाजवत असतात। कळत संजना देखील अरुंधतीसाठी टाळ्या वाजवत असते। ही गोष्ट संजनाला नंतर समजते। पण मित्रांनो, आता अरुंधती आणि मिहिर कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा आले म्हटल्यावर संजना आणि अनिरुद्धचा काय ठाव ठिकाणा लागणार आहे। परंतु आता संजना आणि अनिरुद्धची हार बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि मिहिर आणि अरुंधतीची जीत। तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं हे, तर मित्रांनो आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा। अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट। थँक्यू सो मच।